राम कृष्ण हरे
हरीची आदासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तिची झाले अंगे हरिरूप झाले जानने हरपले नेनने ते गेले हरीचे ठाई हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल महायोग पीते तटे भीमदत्ता वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे जीवोदरार्थावतारं कलङ्काङ्क तेजोधिकामोदिवक्रं खलाणीशवादापनोदार्य दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
शरण शरण एकनाथा शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शरबिंदु क्षमाकारे परब्रह्म स्वरूपिणी बासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते आता मज साह्य येथे करावे देवा करावे देवा मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या हरीच्या दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल 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 या फिरती पौर्णिमा या उत्सवानिमित्त माझ्या पामराकडे दिलेली सेवा आणि दिलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील प्रथम क्रमांकाचा अभंग आज सर्व वारकरी मंडळींनी माझ्याकडे दिलेला आहे। जशी येईल तशी एक मला वाटतं आता फक्त आपल्याकडे 1 तास राहिलेला आहे। 1 तासामध्ये आपल्याला जशी तोडकी मोडकी सेवा या ठिकाणी करायची आहे, सर्वांनी गोड करून घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो। विठाला कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार तो असा, गेल्या 18 पौर्णिमेपासून 18 महिन्यापासून आपली ही पौर्णिमा चालू आहे। आजची पौर्णिमा आहे ही 19 क्रमांकाची पौर्णिमा आहे। भगवान मुर्डेश्वराच्या पावन सानिध्यातून निघालेली ही ज्ञानगंगा प्रत्येकाच्या गावामध्ये जात 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 आजही आपल्या उंडण गावामध्ये येऊन थांबलेली आहे। पुढेही ती प्रवाहित होणार आहे। पण दर महिन्याला ती पौर्णिमा उत्सव हा उत्सव मोठ्या आनंदाने आपण ज्या गावामध्ये पौर्णिमा घेतली जाते त्या गावामध्ये साजरी करत आहोत। आज आपल्या उंडण गावामध्ये ही पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे, साजरी होत आहे मोठ्या आनंदाने। एवढा सभामंडप नितर जेवढ्या 18 पौर्णिमा झाल्या त्या 18 पौर्णिमेमध्ये एवढा मंडप पहिल्यांदा दिसतोय माझ्या कीर्तनाला। खरं तसं बघितलं तर या उंडण गावचा सप्ताह उद्यापासून प्रारंभ होत आहे, पण मी तर म्हणेल सप्ताह आजपासूनच सुरुवात झालेला आहे।
आणि विशेष म्हणजे सप्ताह सुरुवातामध्ये नमन असतं, म्हणजे भगवंताचं एक पहिला अभंग आपण नमनाचा अभंग घेतो. नाथ महाराजांचा हरिपाठातील पहिला अभंग हाही एक नमनाचाच अभंग आहे. आणि माझ्यासारख्या पामराकडे ही आलेली सेवा म्हणजे सर्वांची इच्छाच अशी होती की नमनच नारायणापासून व्हायला पाहिजे, म्हणून नारायणाकडे ही सेवा आलेली. आज तसं जर बघितलं तर ही खरोखर परीक्षा आहे. या अगोदर खूप मोठ्या मोठ्या महात्म्यांची या ठिकाणी कीर्तन होऊन गेलेले आपल्या पौर्णिमा उत्सवामध्ये. आणि विशेष म्हणजे आईसाहेब मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगावर आपण सर्वांनी आतापर्यंत चिंतन श्रवण केलेलं आहे. मोठ्या आनंदाने उत्साहाने सर्व वारकरी मंडळींनी एकाहून बळी रे, थोडक्यात सांगायचं की एकापेक्षा एक महात्म्यांनी आतापर्यंतच्या पौर्णिमेमध्ये कीर्तन केलेले आहे. बाबांची अशी इच्छा आहे, आमच्या माणिक बाबांची संकल्पना आहे की हा उत्सव जास्तीत जास्त नवीन कीर्तनकार तयार व्हाव, कोणीतरी नवीन कीर्तनकार तयार व्हावा, त्यांना चालना मिळावी, त्यांना भविष्यात काहीतरी चालना मिळावी. म्हणून बाबा म्हणाले आतापर्यंत ताटीचे अभंग होते, ते अभंग थोडे आमच्यासारख्या नवीन कीर्तनकाराला अवघड जातील, म्हणून विद्वान कीर्तनकारांची कीर्तन त्या ताटीच्या प्रकरणात झालेली आहे. विशेष म्हणजे मागची जी पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेमध्ये आईसाहेब मुक्ताईच्या समाधी स्थळाचे अध्यक्ष व संस्थापक श्री हरिभक्तपरायण हरणे बाबा यांची सेवा झाली. आणि हरणे बाबांच्या नंतर लगेच माझ्याकडे सेवा येणे म्हणजे खूप मोठा फरक आहे. म्हणजे त्यांची पात्रता, त्यांचा अधिकार काय आणि माझा अधिकार काय यामध्ये खूप फरक आहे. पण तरी बाबा म्हणाले आपल्याला नवीन कीर्तनकारांना चालना मिळावी, म्हणून आपण आता नाथ बाबांचा हरिपाठ सुरुवात करत आहोत. तर नाथ महाराजांच्या हरिपाठाचा हा पहिला अभंग आज माझ्याकडे दिलेला आहे, मी घेतलेला नाही, माझ्याकडे दिलेला आहे. तर जसं येईल तसं या ठिकाणी सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर्वांनी थोडंसं एक लहान लेकराचे तोडके मोडके शब्द थोडंसं पोटात साठवून घ्या. गुरुजन वर्ग सर्व समोर आहे, खूप मोठी परीक्षा आहे, पण विद्यार्थी जरी चुकला तरी गुरुजी सांगत असतात, काहीच अर्थ नाही. तर सर्व या ठिकाणी माझे गुरुवारी आहे. तर या ठिकाणी मी, आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्या सिल्लोड तालुक्याचं एक वैभव आहे. जसे की हरिभक्तपरायण कापरसिंग दादा होते, दादा आपल्याला सोडून गेले. त्यानंतर त्र्यंबक बाबा काकडे हे आणि वामन बाबा हे माझ्या कीर्तनाला मोठ्या आनंदाने या ठिकाणी बसलेले आहे. लेकराची तोडके मोडके शब्द बाबा आनंदाने स्वीकारतील ही अशी अपेक्षा करतो. विठ्ठल विठ्ठल स्वराचं थोडंफार होईल बरं का मागं पुढं. आता आजपर्यंत वाजवायची सवय आहे, बोलायची सवय नाही. विषय असा आहे, या गावामध्ये मी 1-2 वर्ष मी या ठिकाणी पखवाज वाजवायला होतो. आणि मला फक्त म्हणजे आजपर्यंत गायन तेवढं काही पक्क नाही, फक्त आपल्याला वाजवायची सेवा आहे. थोडं गायक मंडळींनी मला सहकार्य करा. खूप उत्साह आहे, सर्व प्रेमाने या ठिकाणी पौर्णिमेच्या उत्सवासाठी गायक वादक सर्व मंडळी या ठिकाणी येतात. खूप आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल हा आपला वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे काय? आता खूप मोठा पर्व काळ चालू आहे. जसा दर 3 वर्षांनी एक कुंभमेळा होत असतो, अर्ध कुंभमेळा, आणि 12 वर्षांनी महाकुंभ होतो, 12 वर्षांनी कुंभ होतो. आणि आता जो कुंभ चालू आहे तो 144 वर्षाच्या नंतर आलेला कुंभ आहे. खूप मोठा पर्व काळ आहे. तसाच वारकरी संप्रदायाचा एक मोठा अधिकार आहे. जसं गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या तिघांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. आणि दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि
असे वारकरी संप्रदाय, असे 3 मिळून हा वारकरी संप्रदाय तयार होत असतो. खूप मोठा अधिकार आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे. तर या वारकरी संप्रदायाचं वर्णन करावं तेवढं थोडं नाही. हे बघा, जसं आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवातच आदिनाथ उमा बीज प्रगटले आणि आपल्या पौर्णिमेची सुरुवात भगवान शंकरापासून झालेली आहे. म्हणजे मुर्डेश्वर या देवस्थानातून आपल्या पौर्णिमेला सुरुवात झाली. तसाच आपल्या संप्रदायाची सुद्धा खूप मोठा योग आहे हा, की आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहस्थिती. जसं नाथ महाराजांच्या परंपरेमध्ये बी हा नाथ परंपरा सुद्धा या आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. चैतन्य परंपरा आहे, दत्त परंपरा आहे. अशा 3 परंपरा मिळून हा अनादी असा वारकरी संप्रदाय तयार झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेकरिता निवडलेला अभंग नाथ महाराजांचा हरिपाठ प्रकरणातील आहे. हरिपाठ हरिपाठ हरिपाठ. हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे हरीकडे पाठ. हरीकडे पाठ, त्याला हरिपाठ म्हणतात का? नाही. हरीचा नित्यपाठ, हरी या नामाचा नित्यपाठ, सतत पाठ. जसं शाळेमध्ये परिपाठ, नित्यपाठ असे असतात, तसा हरी या नामाचा नित्यपाठ. आमचे वैद्य बाबा सांगायचे, वैकुंठवासी वैद्य बाबा, हरीचा पाठ म्हणून हरिपाठ, हरीचा नित्यपाठ म्हणून हरिपाठ. तसा हा हरिपाठ आज या सेवेकरिता घेतलेल्या हरिपाठातील 1ल्या क्रमांकाचा अभंग. प्रत्येक कीर्तनकाराची एक सोडण्याची एक पद्धत असते, ज्याच्या त्याच्या पद्धतीने अभंग सोडला जातो. काही कीर्तनकारांना वेळेवर अभंग दिला जातो आणि अधिकारी मंडळी तो अभंग उत्कृष्ट गतीने वेळेवर सुद्धा सोडतात. आणि काही आमच्या सारख्या कीर्तनकाराला 1 महिना अगोदर जरी अभंग दिला, आम्ही अभंग सोडतो पण अभंग सोडतो. जगन्नाथ अण्णा पवार वेदांत वाचस्पती यांच्या कीर्तनातील एक शब्द ऐकला होता. जसे की 2 माईक असतात, पूर्वी असायचे असे 2 इकडून 2 माईक असायचे. बाबा म्हणायचे त्यातला एक माईक बंद होता. जगन्नाथ बाबा म्हणायचे एक माईक बंद होता. एक कोटी केली होती त्यांनी. ते म्हणायचे एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. 5G रेंज. एक माईक चालू आहे आणि एक माईक चालू आहे. तसं आमच्यासारखे कीर्तनकार नवीन बरं का, चालना जसं आलं तसं समजा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि नाही सुटला तर मग सोडून देतात. तसं सांगतोय मी. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांच्या हरिपाठाचं वर्णन करावं तेवढं, नाथ महाराजांचे चिंतन करणं तेवढं काही सोपं नाहीये, खूप अवघड आहे. नाथ महाराज म्हणजे नाथ महाराजांचा अधिकार साधा नव्हता. भानुदासांचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासांच्या कुळामध्ये भगवान प्रभू नाथ महाराजांनी जन्म घेतलेला आहे, म्हणजे विष्णूचा अवतार नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांचा भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. महाविष्णूचा अवतार असलेले नाथ महाराजांचा अधिकार थोडा साधा नव्हता. एका मंडळीने नाथ महाराजांची एक परीक्षा घेण्याचं ठरवलं की नाथ महाराज, लोक म्हणतात नाथ महाराज शांतीब्रह्म शांतीब्रह्म शांतीब्रह्म. नाथ महाराज शांतीब्रह्म आहे ना, आपण यांची परीक्षाच घेऊ म्हणे की कसे शांतीब्रह्म यांची शांती कुठपर्यंत टिकती. तर एका गृहस्थाने एका गरजू माणसाला सांगितलं की तू नाथ महाराजांची परीक्षा घे, मी तुला खूप मोठं धन देईन. तुला गरज आहे ना पैशाची, मी तुला त्याचं मोबदला देतो, पण तू नाथ महाराजांना राग आणून दाखव, नाथ महाराजांना क्रोध आणून दाखव, नाथ महाराजांना राग आणून दाखव. तर तो गृहस्थ मजबुरीत होता. त्यांनी मान्य केलं, हो हे परवडन मला, कारण की मला धनाची आवश्यकता आहे. तो नाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराज नित्यनेम पूजा करत होते. नाथ महाराज पूजा करत असताना तो गृहस्थ
जसा गेला चपला सहित गेला आणि नाथ महाराजांच्या मांडीवर जाऊन बसला. नाथ महाराज त्याला प्रेमाने म्हणाले, वा वा वा, तुमचं काय प्रेम आहे माझ्यावर, खूप प्रेम आहे तुमचं माझ्यावर, की तुम्ही माझ्याकडे येत असताना तुम्हाला चपला काढायचं सुद्धा आठवण राहिली नाही. एवढं तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही धावत पडत माझ्याकडे आले, एवढं तुमचं प्रेम आहे. तो गृहस्थ अर्धा गार झाला. हे काही शक्य होत नाही रागांना, कारण की नाथ महाराज आहे, शांतीचे ब्रह्म आहे ते. पण परत त्यांनी विचार केला, परत आपण एकदा प्रयत्न करू म्हणे त्यांनी प्रयत्न करत असताना तो परत गेला आणि पंगत चालू होती. नाथ महाराजांच्या घरी महाप्रसाद कायमस्वरूपी चालायचा, नित्यनेमाने चालायचा. आलेला अतिथी कोणीही विनमुख जात नव्हता. नाथ महाराजांची परिस्थिती गरिबीची नव्हती, खूप श्रीमंत होते नाथ महाराज. नाथ महाराजांच्या दरबारामध्ये तो माणूस पंगत चालू असताना जसा गेला, पंगत वाढत असताना आमच्या गिरजाई साहेब पंगत वाढत होत्या, तो जसा गेला तसा पाठीवर बसला. पाठीवर बसल्यानंतर नाथ महाराज म्हणाले, गिरजे सांभाळ बर का, ब्राह्मण भाऊ पडतील खाली. ती गिरजाई होती, ती तुमच्या आमच्या घरची शांताई थोडी होती, ती गिरजाई होती, नाथ महाराजांची पत्नी. तर गिरजाई म्हणाल्या, तुम्ही काहीच काळजी करू नका, माझ्या हरिपंडिताला पाठीवर घेऊन मला वाढायची सवय आहे, त्यामुळं मी अजिबात पडू देणार नाही. एवढं वाक्य ऐकल्यानंतर तो गृहस्थ, जेवढं त्याच्या मनात शंका होती की आपण राग आणण्याचा प्रयत्न करू, तो पूर्ण गार झाला त्या ठिकाणी. त्याची अपेक्षाच की राहिली नाही मनामध्ये त्याची, की त्यांनी मनात ठरवलं की आता नाथ महाराजांना राग येऊ शकत नाही, कारण की यांचा अधिकार खूप मोठा आहे. यांचा अधिकार साधा नाही, खूप मोठा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. अनेक 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 प्रसंग नाथ महाराजांच्या जीवनात आलेले आहे. नाथ महाराजांच्या जीवनात खूप मोठे प्रसंग आलेले. असं म्हणतात की जसं तुकोबारायांचा गाथा त्यावेळेच्या काही कुटील वृत्तीच्या लोकांनी पाण्यात बुडवायला लावला होता इंद्रायणीच्या तटामध्ये, तसाच नाथ महाराजांचा भागवत ग्रंथ हा काशीमध्ये गंगेमध्ये बुडवायला लावला होता म्हणे, असं मी ऐकलेलं आहे चिंतन एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून. श्री हरिभक्तपरायण शिंदे माऊली यांच्या मुखातून मी वाक्य ऐकलेले आहे की त्यांनी सुद्धा काशीला गंगेमध्ये तो भागवत ग्रंथ बुडवायला लावला होता, पण गंगामाईने तो परत उचलून नाथ महाराजांकडे दिला आणि मग त्या काशीमध्ये भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघाली होती. तर त्यांच्या जीवनात खूप अडचणी आल्या आणि नाथ महाराजांनी खूप मोठी ग्रंथ संपदा आपल्या तुम्हासाठी निर्माण करून दिलेली आहे. सर्व संतांमध्ये सर्वात जास्त ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिलेले आहे. त्यामध्ये भागवत, जसं ज्ञानोबारायांनी गीतेवरती टीका केली आणि गीतेवरती किती ओव्या लिहिल्या ज्ञानोबारायांनी गीतेवरती 9000 ओव्या आपल्यासाठी ज्ञानोबारायांनी निर्माण करून दिल्या, तसंच नाथ महाराजांनी भागवताच्या 11 स्कंदावरती टीका लिहून 18000 ओव्या आपल्यासाठी निर्माण करून दिल्या. खूप मोठा अधिकार नाथ महाराजांचा आहे. त्यानंतर नाथ महाराजांनी रामायणासारखा खूप मोठा भावार्थ रामायण आपल्यासाठी निर्माण करून दिलेलं आहे. आता खूप कथा होतात आपल्या, म्हणजे सप्ताह खूप होतात, पण त्या सप्ताहामध्ये नाथ महाराजांच्या वाङ्मयाकडे आपलं लक्ष नाही तेवढं. आपण भागवत कथा, रामायण कथा, आणि आता जास्तीत जास्त सर्वांच्या डोक्यामध्ये एकच आहे, शिव महापुराण. आनंद आहे, एक लोटा जल आणि सब समस्या का हल. मी बऱ्याच कीर्तनामध्ये ऐकत असताना वादक मंडळी, आता आम्हाला खूप श्रवण घडतं थोडं थोडं, बरेच मंडळी सांगतात, जे घरी ज्या महिला मंदिरात गेल्याच्या नंतर एक लोटा घेऊन महादेवावरती पाणी ओततात, त्या घरी नीट सासू सासऱ्याला एक ग्लासभर पाणी सुद्धा देत नाही. आणि यांना कुठून महादेव प्रसन्न होणार आहे? एक लोटा जलन सब समस्या काल शक्य होणार आहे की? अजिबात शक्य होणार नाही.
सगळ्यात अगोदर मुलांनी, मुलींनी, सासू सासऱ्यांनी आणि आपलं सुनांनी सासू सासऱ्याची सेवा करायची आणि आई वडिलाची सेवा करायची. आई वडिलांना सासू सासरे न मानता त्यांना आपलं सासू सासरे न मानता आई वडील मानायचं आणि तशी सेवा करायची. तर आपल्याला भगवान शंकर प्रसन्न होतील. नाही तर काय, मंदिरात जायचं, एक लोटा जल तो पाणी भाऊ बिचारा त्याला ओलच ठेवणं लावलं सगळ्या लोकांनी, त्याला काही सुकू द्यायला तयार नाही सध्या. विठ्ठल विठ्ठल. तर मी सांगत होतो की सप्ताह खूप व्हायला लागले पण नाथ महाराजांच्या वाङ्मयाकडे तेवढं लक्ष नाही. मला तर असं वाटतं की नाथ महाराजांच्या भागवतावरती पारायण व्हायला पाहिजे. आता शक्यतो सप्ताहामध्ये पारायण नष्टच व्हायला लागले. पारायण व्हायला पाहिजे. त्यानंतर पूर्वी आम्ही आळंदीत असताना सप्ताहामध्ये बघायचो दुपारी प्रवचन असायचं. आता प्रवचन तर आपल्या परिसरात मला कुठंच दिसत नाही प्रवचन असतं म्हणून. आम्हालाही प्रवचन करण्याची सवयच लागत नाही, कारण की जुने मंडळींनीच प्रवचन बंद केले तर आम्ही कुठून करणार आहे. विठ्ठल प्रवचन होत असतात, प्रवचन व्हायचे आणि नित्यनेमाने पारायण आणि नंतर भागवत कथा वगैरे काय. भागवत ही होत असतं पण नाथ महाराजांच्या भागवतावरती चिंतन झालं पाहिजे. आणि भावार्थ रामायण पूर्वी गावोगावी रामायण लावल्या जायचं. जसं श्रावण महिना आला की काहीतरी ग्रंथ लावायचा, कुठली तरी पोथी लावायची. मग त्यामध्ये पूर्वी लोक भावार्थ रामायण लावायचे. जसं भावार्थ रामायणामध्ये एक जण ओवी सांगायचं आणि एक जण त्याचा अर्थ सांगायचं. असं खूप आनंद असायचा तो. तर नाथ महाराजांनी एवढी खूप मोठी ग्रंथ संपदा आपल्यासाठी निर्माण करून दिली आणि सर्वांना पचेल, रुचेल, झेपेल सर्वांसाठी नाथ महाराजांनी हरिपाठ हा ग्रंथ निर्माण केला. जसं ज्ञानोबारायांनी आपल्या सर्वांसाठी हरिपाठ हा ग्रंथ निर्माण केला, तसं नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठ हा ग्रंथ आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. ठरा नाथ महाराजांकडे काही मंडळी गेले आणि नाथ महाराजांना म्हणायला लागले, महाराज तुम्ही एवढे आनंदी का, तुम्ही कायम आनंदी का असतात? जेव्हाही बघितलं तुम्ही तुमच्या आनंदामध्ये असतात, भजनात तल्लीन असतात. आमच्यासारख्या जीवनात जर बघितलं तर आम्हाला खूप चिंता आहे, आम्हाला एवढे चिंता आहे. आता जर बघितलं तर आता जास्त चिंता आहे. तुकोबाराय तर एका ठिकाणी म्हणतात आम्हाला आम्ही काय खाऊ ही सुद्धा चिंता आहे, खूप चिंता आहे. नित्य उठून या खावयाची चिंता, आमच्या जीवनामध्ये चिंताच आहे. एवढी चिंता आहे. नाथ महाराजांच्या जीवनात तर आपण बघितल्यास त्यांना किती त्रास झाला हे मी अगोदर सांगितलं. अहो एकाने एवढा त्रास दिला की नाथ महाराज स्नानाला जात असताना त्याला सांगून सवरून काम केलेले की तू त्रास दे. नाथ महाराजांना एका यवनाने त्याला पान खायला लावलं. नाथ महाराजांच्या जीवनातलं इतिहास जर बघितला तर त्याला पान खायला लावलं आणि नाथ महाराज स्नान करून आले की तो त्याच्या अंगावर थुकायचं. असं एक वेळेस झालं, 2 वेळेस झालं, 3 वेळेस झालं. बघता 108 वेळेस तो गृहस्थ नाथ महाराजांच्या अंगावरती थुकला. पण नाथ महाराजांनी त्याच्यावर अजिबात राग व्यक्त केला नाही. उलट नाथ महाराजांनी त्याला
नाथ महाराजांच्या जीवनामध्ये खूप त्रास नाथ महाराजांना झाला. तसे ते मंडळी म्हणाले, नाथ महाराज एवढा त्रास असताना तुम्ही एवढे आनंदी का? तुमच्या जीवनात एवढा तुमच्या चेहऱ्यावर एवढा हसू का? तुम्हाला चिंता का नाही? आमच्यासारख्या माणसांना कायम चिंता आहे. जसं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, नित्य उठून या खावयाची चिंता, तसं आम्हाला सुद्धा आहे. काय खाऊ, कसं खाऊ, कुठं खाऊ, काय करू, कसं करू, डांबर खाऊ की खडी खाऊ, नेमकं काय काय करू? पैसे कमवण्यासाठी आपण नको ते उद्योग आता करायला लागलेलो आहे. तसं नाथ महाराजांना ते मंडळी म्हणाले की तुमच्या जीवनात चिंता का नाही? तर नाथ महाराज म्हणाले, मी लिहिलेला हरिपाठ ग्रंथ आहे, त्या ग्रंथामधील अभंगाच्या पहिल्या चरणातील पहिल्या क्रमांकाच्या हरिपाठातील पहिल्या क्रमांकाच्या अभंगातील दुसरं चरण म्हणा म्हणे. म्हणा की माझ्या जीवनामध्ये माझ्या मुखातून सतत हरीचं नाम निघत असतं. सतत मी हरीच्या व्यतिरिक्त काहीच मुखामध्ये आणत नाही, म्हणून माझ्या जीवनातील चिंता ही मिटलेली आहे. कारण हरिमुखी गाता आणि हरपली चिंता, आणि त्या नाही मागुता जन्म घेणे. खूप चिंता करतात काही काही माणसं. नाथ महाराज म्हणाले, माझ्या जीवनात चिंता नाही, कारण मी मुखाने हरीचं नाम घेतो. एका गृहस्थ, एक मोठा सेठ, मोठा खूप धनाढ्य पैशावाला माणूस, तो त्याच्या सेवकाला म्हणाला, तू एक काम कर म्हणे, तू माझ्या श्रीमंतीची एकदा सगळी टॅली कर. माझ्याजवळ किती पैसा आहे, माझी शेती, माझ्या बँकेतील पैसे, माझ्या एफड्या वगैरे काय जितकं असेल त्या सर्वांची एक यादी कर, आणि हा पैसा मला किती दिवस पुरेल याची तू टॅली कर म्हणे. तर तो सेवक त्या सेठला म्हणाला, सेठजी, तुमच्या 4 पिढ्या जगतील, 4 पिढ्या काही काम न करता जगतील, एवढी तुमची श्रीमंती आहे म्हणे. त्या माणसाला परत विचारलं, किती? तो म्हणाला, 4 पिढ्या तुमच्या काही काम न करता जगतील. त्या माणसाला रात्री झोपच आली नाही. एवढ्या 4 पिढ्या जगतील तरी सुद्धा त्या माणसाला झोप नाही आली, अजिबात झोप आली नाही. तो माणूस रात्री झोपला आणि सकाळीच उठला. लवकर उठला. तो 8 वाजेला उठत होता, पण त्या दिवशी तो 5 वाजेला उठला. आणि त्या सेवकाने सांगितलं 4 पिढ्या जगतील, पण त्याला चिंता पडली की 5वी पिढी काय खाईल. 5व्या पिढीची चिंता करत होता तो, त्याला 5वी पिढी काय खाईल.
तर तो एका साधूकडे गेला. साधूकडे गेल्यानंतर काही फळं घेऊन गेला. आता कोणाच्या साधू महात्म्याच्या दर्शनासाठी जाणं असेल तर काहीतरी न्यावंच लागतं. कुछ पाने के लिए कुछ देना ही पडता है असं म्हणतात ना, की तो फळं घेऊन गेला. आणि फळं नेल्यानंतर साधूने बघितलं हा फळं घेऊन आला म्हणजे हा काहीतरी फळासाठीच आला. हा फळ घेऊन आला म्हणजे याला काहीतरी माझ्याकडे अपेक्षा आहे, काहीतरी काम आहे. तो माझ्याकडे फळं घेऊन आला. साधूने विचारलं, बोला सेठजी कसं काय येणं केलं? तो म्हणाला, बाबाजी तुम्ही एक काम करा, एकदा एवढे फळं ग्रहण करा, फळं खा तुम्ही. साधू म्हणाले, माझं आता जेवण झालेलं आहे, मी आता जेवण झालेलं आहे, या फळाची काही मला आवश्यकता नाही. तो गृहस्थ म्हणाला, तो सेठ म्हणाला, साधूजी तुमचं आता जरी जेवण झालं पण हे तुम्हाला संध्याकाळी कामा येतील, हे फळ तुम्हाला संध्याकाळी कामा येतील. साधू म्हणाले, तुमचे फळ तुम्ही तुमच्याकडे घेऊन या, तुम्ही मला संध्याकाळची माझी अपेक्षा करू नका, आम्ही आताच भागलं, आमचा विषय संपला, आम्ही संध्याकाळची काळजी करत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, हे फळ तुम्ही आता घेऊन जा आणि तुम्ही संध्याकाळी या. साधू म्हणाले, आम्ही संध्याकाळी काय खायचं हे आम्ही आता चिंता करत नाही, आता तुमचं काय काम आहे ते बोला. शेठजी म्हणाले, आता आमचं काहीच काम नाही, आम्हाला सगळं समजलंय. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला समजलं असेल, मी अशी अपेक्षा करतो की तो माणूस काहीतरी फळ घेण्यासाठी गेला, तो 5व्या पिढीचा विचार करत होता. आणि साधूकडे गेल्यानंतर संध्याकाळी काय खायचं ही सुद्धा चिंता साधूंनी केली नाही. त्या माणसाला लगेच कळालं की आता समजलं आपल्याला की साधू चिंता का करत नाही, आपण का चिंता करतो. आपल्या जीवनामध्ये सतत हाय हाय हाय, आपण फक्त नुसतं पैशाच्या मागं धावलेलं आहे, आपण चिंतनाच्या मागं अजिबात धावलेलं नाही. तर त्या साधूने सांगितलं की फक्त चिंतन करा, नामस्मरण करा, एवढंच आहे, सगळ्या चिंता तुमच्या जीवनातील मिटतील. तसंच नाथ महाराज सुद्धा म्हणाले की हरिमुखी गाता हरपली चिंता, आणि त्या नाही मागुता जन्म घेणे. परत जन्म घ्यायची इच्छाच राहत नाही. जो माणूस सतत हरीचं मुखाने नाम घेतो, मग परत जन्म घेत नाही. मग परत जन्म का घ्यावा लागतो, तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, जन्म घेणे लागे वासनेचा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्माला काय कारणीभूत असेल तर वासना असती, मोठा योग आहे हा, जोड असती ती. त्या नाही मागुता जन्म घेणे, आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म कधी घ्यावं लागत नाही, हरीचं नाम सतत गायल्यानंतर जन्म घ्यावं लागत नाही. आणि जन्म परत परत घ्यावा लागतो की कुठंतरी वासना असती, कुठंतरी आपली वासना
असती आणि मग माणूस परत जन्म घेतो. आमच्या महिला मंडळी एखादं बाळ जन्माला आलं की ते रडतं आणि रडल्यानंतर ते रडायला लागल्यानंतर मग ते सगून बघतात, ते काय गुढी देत असतं ते काहीतरी त्यांचं. मग ते म्हणतात आजोबा आहे का, वडील आहे का, ते कशाला येतील परत परत, ते आयुष्यात कंटाळलेले त्यांच्या जीवनामध्ये आणि ते परत परत कशाला येतील परत परत. तर ते नसता येत परत, त्यांच्या ज्या वासना गुंतलेल्या असतात, जसं वासना असती तसं त्यांना जन्म भेटतो. नाथ महाराजांनी खूप छान उदाहरण दिलेलं आहे. जसं जड भरत राजाचं उदाहरण नाथ महाराजांनी दिलेलं आहे आपल्यासाठी. जड भरत राजाचा अधिकार साधारण नव्हता. त्या जड भरत नावाने आपल्या या खंडाला, या भारत देशाला भरतखंड म्हणून ओळखलं जातं. हे त्यांच्या नावामुळे, त्या भरत राजाच्या नावामुळे आपल्या देशाला, आपल्या या खंडाला भरतखंड म्हणून ओळखले जातं. खूप मोठा अधिकार राजा आहे आणि सर्वांचा त्याग करून, सर्व धनाचा त्याग करून राजाला वैराग्य झाला आणि राजा वनात चिंतना करता निघून गेले. आणि मला तर असं वाटतं की स्वतःहून सोडलं पाहिजे, आसक्ती नाही पाहिजे, चिटकून नाही राहिलं पाहिजे माणसाने. चिटकून राहिल्यानंतर खूप दुःख होतं आणि नंतर खूप त्रास होतो. तर जडभरत राजा स्वतःहून गेले. जसं की आता स्वतःहून सोडायचं म्हणतो मी, कुठं काही दान धर्म करायचं तर स्वतःहून केला पाहिजे. आता हा आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. गणेश भाऊ, तुमच्या सप्ताहाच्या वर्गण्याची सुरुवात मी आज करून देतो, तुम्हाला सगळा प्रचार करून देतो. तेवढा सप्ताहाची सुरुवात झाली की सप्ताह सुरू करायचं म्हणले की धन लागतं. मग स्वतःने सगळ्यांनी विचार करायचा की स्वतःहून द्यायचं, स्वतःहून न मागता धन द्यायचं. आणि नाही दिलं एखाद्याने, समजा 5,000 आपण या ठिकाणी देणगी देतो आणि आपला जर चोराने खिसा कापला तर नाही दिल्यावर मग आपण काय करणार. म्हणून सांग स्वतःहून द्यायचं आणि न दिल्यावर मग त्रास होतो. चोराने नेल्यावर त्रास होणार आहे आणि स्वतःहून दिल्यानंतर धर्म कार्याला कुठेही जर दिलं तर आनंद असतो आणि त्याचं फळ भेटतं. मी आजच ते आमचे मित्र भेटले होते, कथाकार महाराजांच्या सोबत आलेले. मी कथेला सिल्लोडला आहे तबला वाजवायला. त्या ठिकाणी ते महाराज म्हणाले की बरेच मंडळी म्हणतात की आपण वर काहीच नेत नाही, आपण सोबत जात असताना काहीच नेत नाही. ते म्हणाले मी तर सांगतो लोक काहीतरी नेतात, सोबत नेतात. तर या ठिकाणी जे पुण्यकर्म होईल, आपण दान धर्म करतो, मग आपल्याला काहीतरी पुण्य आपल्या पदरात पडतं, मग ते पुण्य आपण वर नेत असतो. पैसे आपण नेऊ शकत नाही, पण डायरेक्ट पैसे नेऊ शकतो का? नाही. पण त्या पैशाने आपण काहीतरी पुण्य जर कमवलं, जसं करन्सी चेंज करायची, आपला पैसा आपण अमेरिकेत गेलो तर आपल्या भारतातील आपली 500ची नोट त्या ठिकाणी चालत नाही, आपल्याला तिथं त्यांच्याकडे जावं लागतं आणि आपली नोट जमा करावी लागते आणि मग त्यांची करन्सी आपल्याला घ्यावी लागते. तसं या ठिकाणी दान धर्म करायचा म्हणजे आपली करन्सी पुण्याच्या रूपात आपण जमा करायची आपल्याजवळ आणि ती आपण सोबत नेऊ शकतो. ती करन्सी आपण चेंज या ठिकाणी करू शकतो की पुण्याच्या जोरावर आपण स्वर्गात आपल्यासाठी कर्म नेऊ शकतो. आपलं की सुखदुःखी फळावे तैती भोगावे द्या, असं आहे कर्माविषयी प्रमाण की कर्म आपण सोबत आपली घड्याळ पळू लागली बरं का. आपल्याकडे फक्त 20 मिनिट आहे. हा, तर करन्सी चेंज करायची, पुण्य करायचं आणि पुण्य आपण नेऊ शकतो. पुण्य नेत असताना तसंच जड भरत राजा स्वतःहून काहीतरी पुण्य करण्यासाठी वनात गेले, वनात चिंतन करण्यासाठी गेले आणि चिंतन करत असताना त्यांच्या नित्य नियमामध्ये, त्यांच्या स्नानामध्ये काहीच
व्यत्यय येत नव्हता. खूप छान आनंदाने ते चिंतन करत होते. कारण त्यांनी सगळ्यात राज्याचा त्याग करून ते वनामध्ये गेले आणि चिंतन करत असताना एक दिवस गंगेवरती स्नानाला गेले आणि स्नानाला गेले असताना एक डुबकी मारली, वरती निघाले. एक कथेमध्ये ऐकलेलं आहे बऱ्याच महात्म्यांच्या मुखातून, जसं एक हरिण वेयाला आलेली हरण त्या ठिकाणून जात असताना त्या हरणीच्या मागे वाहक लागला आणि वाहकल्यानंतर ती हरण पळाली आणि पळता पळता ती हरण वेयली. आता वेयल्याच्या नंतर ते हरणाचं पाडस ते पाण्यात पडलं, त्या गंगेमध्ये पडलं. गंगेमध्ये पडल्याच्या नंतर ती वाहत आला आणि जडभरत राजा त्या ठिकाणी स्नान करत होते आणि स्नान करत असताना सूर्याला अर्घ्य देण्यासाठी त्यांनी हातात पाणी घ्यायला गेले. तर हातात पाणी घ्यायला गेले तर त्यांच्या हातात ते हरणाचं पाडस आलं. हरणाचं पाडस आल्यानंतर हाताला काय मऊ लागतंय, नरम नरम काय लागतं बघतात तर हरणाचं पाडस. जडभरत राजे त्याला आपल्या कुटियामध्ये घेऊन गेले, त्याला स्वच्छ केलं. एकदम स्वच्छ केल्यानंतर त्याचं नित्यनेमाने पालन पोषण, जसं लहान लेकरांचं आपण संगोपन करतो, आई जसं लेकरांचं संगोपन करतो तसं तो जडभरत राजा त्या हरणीच्या पिल्लाचं पोषण करायला लागले. असं करत असताना त्या हरणाचं पिल्लू दररोज थोडं थोडं वाढायला लागलं. आणि असतं बघा, जसं कुत्र्याचं बघा, आपण कुत्रे कसेही दिसत असले तर त्यांची पिल्ले खूप छान असतात. जे नुकतेच जन्माला आलेले पिल्ले नाशिक कोणालाही घ्यावंसं वाटतं, तसं त्या हरणाचं पिल्लू त्या ठिकाणी एकदम भारी दिसायला लागले, ते छान दिसायला लागले. जडभरत राजा थोडे त्या हरणाच्या चिंतनात, नामस्मरणाच्या चिंतनातून थोडं दूर जात चालले आणि त्या हरणाकडे जात चालले. जडभरत राजा पूजेसाठी बसले, त्या हरणाचं पिल्लू यायचं आणि पूजेमध्ये तोंड घालायचं. जडभरत राजा रागवायचे आणि त्याला त्या पिल्ल्याला सुद्धा माया निर्माण झाली. जडभरत राजा रागवले की ते पिल्लू थोडंसं लांब जायचं आणि जडभरत राजा ती पूजा सोडून द्यायचे आणि म्हणायचे, माझा बाळ रागवला वाटतं. त्याला समजवायचे, ते परत जवळ घ्यायचे. म्हणजे अशी त्या हरणाच्या पिल्ल्याविषयी जडभरत राजाची आसक्ती निर्माण झाली. मग असं करत असताना त्यांचं पूर्ण लक्ष त्या हरणाकडेच गेलं. हरण करता करता जडभरत राजा गेले. ते मरण पावले आणि मरण पावल्यानंतर त्यांच्या त्या कर्मामुळं त्यांनी मरत्या वेळेस जे चिंतन केलं, जसं मरत्या वेळेस म्हणतात ना, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळ जवळ आला तर सर्वांनी नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं नाम घेतलं पाहिजे, म्हणजे त्याच्या सुखाला पारावार नसतो. पण आता तसं नाहीये. आयुष्यभर आपण कधी नामस्मरण कधी करत नाही आणि शेवटला अंतविधी झाला, मेल्याच्या नंतर लोक म्हणतात याच्या गळ्यात, याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान घालू. कशाला घालायचं तुळशी पान? याने आयुष्यभर नुसतं हे नाही खायचं, ते नाही, जे खाऊ नये ते खाल्लं, ते खाल्लं आणि त्याला तुळशीचं पान घालतं का त्याच्या तोंडामध्ये ते पकच कोंबायला पाहिजे. तसं जर म्हणलं म्हणजे माझा अधिकार नाही तुम्हाला तेवढा सांगण्याचा. या ठिकाणी खूप मोठे अधिकारी मंडळी बसलेले आहे, पण आहे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखात तुका म्हणे सुखा पार नाही. जसा अंतकाळ आपला असतो तसा आपल्याला पुढची गती प्राप्त होत असते. तसाच जडभरत राजाचा अंतकाळ सुद्धा त्या हरणाचं नाम घेता गेला आणि मग परिणाम घाला तो घातला बसने वासना एवढी विचित्र असते
की ती माणसाला परत परत जन्म घ्यायला लावते. वासनेचे खूप अनेक प्रकार आहे. जसं सौंदर्य ही एक वासना आहे की मला चांगलं सौंदर्य मिळावं, आणि लोकपणा ही एक वासना आहे की मला लोकांनी चांगलं म्हणावं, माझं नाव घ्यावं, माझं सतत कोणीतरी नाव घ्यावं. आमचं असं झालंय आता, मी त्यांचे मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलं की मामासाहेब दांडेकरांना कोणीतरी एका माणसाने फोटो काढा, बाबाजी तुमचा फोटो काढू द्या म्हणून फोटो काढण्यासाठी एक आग्रह केला. मामासाहेब त्यांना म्हणाले, अरे फोटो कशाला काढतो, आयुष्यभर ग्रंथ वाचले मी, त्यामध्ये चिंतनाला जास्त प्राधान्य द्यावं लागतं, तू काय फोटो काढतो, हे नाश पावणार आहे, फोटो काय करतो. पण आमचं असं झालंय आताच्या परिस्थितीत, पॉम्पलेटमध्ये जर माझं नाव नसलं तर मग माझा रागाला पारावर राहत नाही. तसं तीही एक वासना आहे, लोकपणा, मला कोणी चांगलं म्हणावं, माझं नाव घ्यावं, ही एक वासना आहे. असे वासनेचे अनेक प्रकार आहेत. एक विनोदाच्या भागाने जर बघितलं तर एक शिंदे माऊलींच्या मुखातून ऐकलं, ते म्हणाले, जेवण केल्याच्या नंतर जेवण करावं ही आपली इच्छा आहे, जेवण करावं लागतं इच्छा आहे, पण जेवण झाल्यानंतर विठ्ठल विठ्ठल जसं जेवण करावं ही माणसाची इच्छा आहे, आणि जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणे ही वासना आहे. जेवण करणे ही इच्छा आहे आणि जेवण झाल्यानंतर तंबाखू खाणे ही वासना आहे. तहान लागलं पाणी पिणं ही इच्छा आहे, तहान लागलं की पाणी प्यावं ही इच्छा आहे, आणि नको ते पिणं ही वासना आहे. मी म्हणणार नाही काय, ही वासना आहे. माणसाला वासना खूप घातक असते. तसं वासना खूप विचित्र आहे. काही लोकांना दर सण आला, कुठलाही सण आला की कपडे घेण्याची इच्छा असते, ही इच्छा आहे. कपडे घेण्याची वासना आहे की दर सण आला की कपडे घ्यायचे. एक माणूस तर मला भेटला, तो म्हणाला वर्षाचे 360 दिवस आहे म्हणे, त्या 360 दिवसाचे माझ्याकडे 360 ड्रेस आहे म्हणे. म्हणलं बाबा धन्य तू, एवढे कपडे की तुला सरपणाची गरजच नाही शेवटला, कपड्यामध्येच काम होईल तुझं, एवढे कपडे म्हणे, ही वासना आहे. आणि काही लोकांना तर कपडे चांगले नसले तर मूड जातो. आपलं सोडा, आपलं वारकऱ्यांचं सोडा, पण काही सिटी मागितलं तर स्टँडर्ड असतं सगळं, VIP सगळं असतं VIP. आमच्या वारकऱ्यांना काय धोतर आणि कसं तरी शर्ट. पण बरेच जण म्हणाले की कीर्तनाला सुद्धा जायचं का जात नाही, का विचारलं का जात नाही होतो मी, म्हणे कपड्याला इस्त्रीच नाही म्हणे, मूडच नाही म्हणे, कपड्याला इस्त्री नाही म्हणून कीर्तनाला जाण्याचा मूड नाही. एवढा मूड हलका करून टाकला लोकांनी. विठ्ठल विठ्ठल ही एक वासना आहे. जसं वासनेमुळं जड भरत राजाला हरणाच्या जन्मात जावं लागलं, तसं प्रत्येक माणसांनी काहीतरी नामचिंतन करावं. आणि जर तुम्ही जर कशात जीव गुंतवून ठेवला तर मग तुम्हाला तीच गती प्राप्त होईल. मग वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्या वासनेच्या संगे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि मग तेची झाले अंगे हरिरूप. जसं जो बोएगा वही पाएगा, जसं पेरलं तसं उगवणार. जमिनीमध्ये आपण जसं बी पेरतो तसंच उगवणार. का बाबळीची झाडं लावली त्याला आंबे येणार आहे का? नाही, त्याला बाबळीच्या शेंगा येतील, त्याला काटेच येतील. जसं आंबा लावला की आंबाच येणार. जो बोएगा वही पाएगा, तेरा की एक गीत आहे ते. तर असं जे पेरलं ते आपल्या या ठिकाणी उगवतं. म्हणजे जसं कर्म केलं तसं आपल्याला फळ भेटतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तेचे झाले अंगे हरिरूप. मग आपण चिंतन केलं की आपण हरिरूप होतो. हरिरूप होणं म्हणजे काय, तर अभंगाचं 4थं चरण. हरिरूप
हरिरूप झाले जाणणे हरपले आणि नेनने ते गेले हरीचे ठाई. म्हणजे हरिरूप झालं म्हणजे जाणतपणही जातं आणि नेनतपणही जातं. म्हणून सांगितलं की हरिरूप झाले जाणणे हरपले. मलाही शंका आली त्या अगोदर, जाणीव हरपले आणि मी तुपण गेले हरीचे ठाई. पण विचार केला, 1-2 जणांची चिंतन सुद्धा ऐकले आणि ही खूप परीक्षा आहे. दिलेल्या अभंगावर चिंतन करणं म्हणजे खूप परीक्षा आहे. आमचे हरिबाबा म्हणाले खूप अवघड जात असेल म्हणे. अवघड तर जातच बाबा, काय सांगावं. आपण बसवलेल्या अभंगावर कीर्तन करणं वेगळं आणि दिलेल्या अभंगावर कीर्तन करणं खूप वेगळं असतं. आणि ते त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या मोठ्या सर्व महात्म्याच्या समोर कीर्तन करणं खूप अवघड आहे. पण त्यांची इच्छा आहे नवीन कीर्तनकार तयार व्हावं, म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी उभं केलं. मग मी सांगत होतो की हरिरूप झाले जाणणे हरपले आणि नेनने ते गेले हरीचे ठाई. पूर्ण माणूस हरिरूप होत नसतो. हरिरूप होण्यासाठी अगोदर त्यांच्या अंतःकरणात त्याला हरीचं नाम घ्यावं लागतं. हरीचं नाम घेतल्यानंतर त्याच्याकडून काम क्रोध लोभ ह्या गोष्टी जायला पाहिजे. त्यानंतर त्याची वासना जायला पाहिजे. वासना गेली की मग हरिरूप झाले जाणणे हरपले आणि नेनने ते गेले हरीचे ठाई. हे सगळं झाल्यानंतर मग तो हरिरूप होतो आणि त्याला हे सगळं जग जर बघितलं ना तर त्याला हरिरूप दिसतं. अभंगाचं प्रथम चरण हरीची दासा डायरेक्ट माणसाला होता येत नाही. त्यासाठी त्याच्या जीवनातील हरीचं नाम घेण्यासाठी तो प्रवृत्त झाला पाहिजे. त्यानंतर त्यांनी हरीचं चिंतन केलं पाहिजे. त्यांच्या जीवनातील वासना गेली पाहिजे आणि जाणतपणही हरपलं पाहिजे आणि नेणतपणही हरपलं पाहिजे आणि मग तो हरिरूप होतो. आणि हरिरूप झाल्यावर त्याला सगळं जग हे हरिरूप दिसतं. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आणि मग पूजा ध्यान जप त्यासी नाही, त्याला सगळं हरिरूप दिसतं. नाथ महाराजांचाच दृष्टांत आपण घेऊ. एकदा काय झालं, नाथ महाराज कावड घेऊन चालले होते. नाथ महाराजच नव्हते, त्यांना जोडी अनेक खूप मंडळी होते. ते रामेश्वरावरून काशीहून रामेश्वराहून काशीसाठी निघाले होते. नाही, काशीहून रामेश्वराला कावड घेऊन निघाले. भगवान शंकर वरतून बघत होते, काय भक्ती करायला लागले लोक, काय भक्ती करायला लागले. पार्वती माता म्हणायला लागल्या, किती भक्ती करायला लागले हो लोक, किती भक्ती करायला लागले. भगवान शंकर म्हणाले, भक्ती ना तू बघ म्हणे आता भक्ती कशी असते ती. सप्ताह खूप होता, खूप हरिनाम घ्यायला लागले लोक, खूप हरिनाम घ्यायला लागले. काय झालं, क्वालिटी वाढली पण क्वांटिटी घसरली. नाही, क्वांटिटी वाढली आणि क्वालिटी घसरली. असं क्वालिटी खूप वाढली पण
क्वांटिटी वाढली आणि क्वालिटी घसरली. आताची परिस्थिती अशी. तसं भगवान शंकर म्हणाले तुला परीक्षा घ्यायची का? भगवान शंकर म्हणाले मी होतो कुंभार आणि तू हो कुंभारीन आणि आपल्या नंदीला व्हायला लावू गाढव. नंदी म्हणायला लागले का हो देवा मला गाढव करता का? भगवान शंकर म्हणाले मी कुंभार होतोय ना, मग तुला गाढव व्हायला काय हरकत आहे? तूही गाढव हो की. मग चला आले परीक्षा घेण्यासाठी. मग आल्यानंतर ठरलं त्यांचं. मग तो गाढव कासावीस करून लोळायला लागला. नाथ महाराजांची कावड तिकडून येत होती. कावड आल्यानंतर भगवान शंकर ज्या कुंभाराच्या रूपात होते ते म्हणाले की नाथ महाराज आपलं बाबाजी तुम्ही कावड घेऊन चालले, आमचं गाढव खूप ताणीलं झालं हो, खूप कासावीस लोळायला लागलं, याला तुमचं थोडं पाणी देतात का? लोक बाकीचे जे सोबती होते का ते म्हणाले की त्या गाढवाला द्यायला पाणी आणलं का? हे गाढवासाठी आणलं, आम्ही रामेश्वराला चाललेलो आहे. नाथ महाराजांना दया आली. नाथ महाराज म्हणाले नाही, याच्यामध्येच आपल्याला देव दिसणार आहे. एक नाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. शक्यतो चांगल्या लोकांना कोणीही नाव ठेवतं. कोणी मंदिराकडे निघालं का बस याचा तोच धंदा आहे, चाललं मंदिराकडे. कीर्तनाला आलं की बस यांचा उठसूट तोच धंदा, चालले कीर्तनाला. तसं नाथ महाराजांना ती बाकीची मंडळी म्हणायला लागले काहो नाथ महाराज हे गाढवासाठी नाही आहे पाणी, आपण रामेश्वराला चाललो घेऊन. नाथ महाराज म्हणाले माझ्यासाठी हाच देव आहे. तर त्या गाढवाला पाणी पाजल्यानंतर त्या ठिकाणी विश्वनाथ प्रगट झाले, साक्षात विश्वनाथ प्रगट झाले. मला आजच कुठंतरी ऐकलं की त्याच ठिकाणी गाढवेश्वर नावानेच तिथं मंदिर आहे. गाढवेश्वर नावानेच ते ठिकाण ओळखलं जातं. तिथे एक भगवान शंकराची त्या ठिकाणी मंदिर झालेले. मला हे सांगायचं की त्यांनी त्या गाढवाला पाणी पाजलं, त्यांना त्या गाढवामध्येच हरी दिसला म्हणून त्यांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. आणि या ठिकाणी मला सांगायचं की हरीची या दासा हरी दाही दिशा, त्यांना दाही दिशामध्ये हरिरूप दिसत होतं म्हणून त्यांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. आपणही सर्वांनी आपण प्रयत्न केला पाहिजे की आपल्या दृष्टीला आपण चांगली सवय लावली पाहिजे की आपल्याला जेही दृष्टीने दिसन तेही हरिरूप. जसं कोणी आपल्या घरी आलं की आपण कसं म्हणतो अतिथी देवो भव. आपल्या घरी कोणी अतिथी आला की आपण म्हणतो अतिथी देवो भव. तसंच साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कोणी आलं की त्यांना चांगलं बोला, मुखाने चांगलं बोला. आता मी डोक्यात खूप घेऊन आलेलो आहे पण आमची घड्याळ आता फक्त 10 मिनटं आहे. मी आता बघितलं पण आता बोलण्यासारखं खूप आहे. आणि त्यातल्या त्यात आज विशेष म्हणजे खूप मोठा पर्वकाळ. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं 144 वर्षाच्या नंतर कुंभमेळा चालू आहे. बरेच लोक स्नान करून आलेही, बरेच जातात, अजून शिवरात्रीपर्यंत आहे. तर आणि त्यातल्या त्यात आज श्री संत रोहिदास महाराजांची जयंती आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. रोहिदास महाराजांच्या विषयी जर सांगायचं झालं तर आपल्याला सरळ आपल्या संतांच्या मालिकेमध्ये सांगितलेलंच आहे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे आणि कबीराची मागे शिलेयुनी. रोहिदास महाराजांना साक्षात भगवंत त्यांचं चामड्याचं काम करू लागत होते. एवढा रोहिदास महाराजांचा अधिकार आहे. रोहिदास महाराजांचा अधिकार सांगायचं झालं तर रोहिदास महाराजांनी चांभाराच्या घरामध्ये, चर्मकाच्या घरामध्ये जन्म का घेतला आणि कसा घ्यावा लागला याचं 1-2 मिनिटात सांगतो. ते मागच्या 7 जन्मात ब्राह्मण होते. मागचे 7 जन्म रोहिदास महाराज हे ब्राह्मण घरात होते. मग त्यांना चर्मकाच्या घरी जन्म का घ्यावा लागला तर काशीमध्ये रामानंद स्वामी खूप मोठे त्यावेळेचे विद्वान होते. रामानंद स्वामी म्हणजे कोण? जे कबीर महाराजांचे गुरु. कबीर महाराजांचे आणि रोहिदास महाराजांचे गुरु हे दोन्ही एकच होते. तर त्यावेळेस त्यांचा एक नियम होता, त्यांचा एक ब्रह्मचारी शिष्य होता की त्याचा नियम होता की तू 4 घरी जायचं आणि काहीतरी भिक्षा मागायची आणि तेच आपण अन्न प्राशन करायचं. एक दिवस असं त्याचा नित्यनेम त्या ब्रह्मचार्याचा की दररोज जायचं काहीतरी आणायचं. मी हे ऐकलेलं आहे, कुठल्या म्हणजे स्वतः वाचलं नाही. माझ्याकडे तेवढं की ते भक्तमाल ग्रंथामध्ये ती कथा आलेली आहे. माझ्याकडे भक्तमाल ग्रंथ नाही पण मी एका उत्तर प्रदेशच्या कथाकाराच्या मुखातून हे ऐकलेलं आहे की तो ब्रह्मचारी दररोज भिक्षा मागायचा. पण एक दिवस वारा आला, पाऊस आला, मग त्याला खूप कंटाळा आला ब्राह्मणाच्या घरी जाण्यासाठी. मग एका ठिकाणी
वेश्येचं एक घर होतं. त्यांची खूप इच्छा होती की आम्ही आमच्याकडून यांनी भिक्षा घ्यावं, पण ते घेत नव्हते. रोहिदास महाराजांचे वडील, त्यांचं नाव रघु आणि त्यांच्या आईचं नाव घुरबिनिया असं नाव सांगितलेलं आहे. तर त्यांना मुलगा होत नव्हता. रोहिदास महाराजांच्या आईवडिलांना मुलगा होत नव्हता. मग त्यांनी एका साधूने त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्या रामानंद स्वामींना काहीतरी भिक्षा द्या आणि तुमच्या घरात मुलगा होईल. पण त्यांचा नियम होता की कुठलंही अन्नप्राशन करू नये, फक्त ब्राह्मणाच्या घरचं. पण त्या वेश्येच्या घरी जाऊन त्या आईवडिलांनी आग्रह केला की आमच्या कोणतेही भिक्षा घेत नाही, पण तुम्ही काही करा, यांना काहीतरी भिक्षा द्या. मग ती भिक्षा, आणि तो ब्रह्मचारी गेला आणि वारा वावदन चालू होता. मग त्यांनी विचार केला एवढं लांब जाण्यापेक्षा आपण यांच्याच घरून आज भिक्षा घेऊन जाऊ. मग भिक्षा गेल्यानंतर त्यांनी ते बनवलं अन्न शिजवल्यानंतर खाल्ल्यानंतर आता असं आहे, गुरूंच्या जो खरा तपस्वी आहे त्यांच्या लगेच लक्षात येतं की अन्न हे कुठलं तरी ब्रह्मचार्याच्या घरचं अन्न नाही, हे अन्न कुठून तरी बाहेरून आणलेलं आहे. तर असं झाल्यानंतर मग त्यांनी हे अन्न कुठून आलं त्यांना विचारलं की ते म्हणाले पाऊस चालू होता, वारावादन चालू होतं, मग मी इथूनच अन्न घेतलं. मग त्यांनी विचारलं की तुम्ही अन्न का दिलं? मग ते म्हणाले की मला यांनी असं सांगितलं की आमचं अन्न तुम्ही त्यांना घरी पोहोचवलं की रामानंद स्वामींना दिलं की आम्हाला काहीतरी पुत्रप्राप्ती होईल. तर मग असं झालं. मग त्यांनी त्या शिष्याला श्राप दिला की तू त्यांच्याच पोटी जन्माला येशील, म्हणून त्यांच्याच पोटी जन्माला येशील. मग कालांतराने तेच झाले की तेच जो ब्रह्मचारी तोच त्यांच्या घरी जन्माला आला रोहिदासाच्या रूपाने जन्माला आल्यानंतर मग रोहिदास महाराज जन्माला आल्यानंतर खूप रडायला लागले. त्या आईचं स्तनपान करत नव्हते, रडायला लागले. मग एके दिवस काशीमध्ये रामानंद स्वामी परत आले. मग बरेच मंडळी त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मांडीवर घेतला आणि आपल्या मांडीवरच त्यांना मंत्र दिला आणि म्हणाले की आता तू प्राशन कर. ते तरी घेत नव्हते. ते म्हणे मला मागचा जन्म आठवला की मी ब्राह्मण आहे, मी मागच्या वेळेस काहीतरी पाप केलं आणि त्याच्यानंतर हा जन्म मला घ्यावा लागला. पण मी आता दूध प्राशन करणार नाही, कारण की माझी आई पण तीच आहे. आई ती असल्यामुळं मग रामानंद स्वामीने आईना सुद्धा उपदेश केला आणि मग तिथून ही कथा संपत्ती मी माझ्या पद्धतीने थोडक्यात मांडलं. काय चूक असेल ती तुम्ही बघा. जसं हरीच्या दासा हरिदाई दिशा, नाथ महाराजांना म्हणाले की तुम्ही मनाने सांगतात की कुठंतरी ऐकलं की काय केलं? नाथ महाराज म्हणाले की माझ्या मनातही हरी आहे, ध्यानातही हरी आहे. शेवटचं चरण हरिरूप ध्यानी हरिरूप हरिरूप एका जनार्दने हरि बोला हरि मुखी गाता हर बलि देता जाई बाबूका हरीची या दासा हरिदाई दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हर पली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई
मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. घड्याळ खूप पळालेली आहे, वेळ संपलेली माझी केव्हाचीच. तर झालेली सेवा या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. सर्वांनी प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर बोलिले लेखुरे विडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्धी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. काही जे चुकलं असेल गुरुजनांच्या अधिकाराने आईवडिलांच्या अधिकाराने एक लेकराचे तोडके मोडके शब्द ऐकले ते वटीत सामो आणि चुकीचं असं काही सोडून द्या. विठ्ठल जय जय.